नमस्कार. क्रिकलाईव्ह.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज यांच्यामार्फत टेनिस बॉल क्रिकेटमधील खेळाडूंना प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि या अंतर्गतच आज भेट दिग्गजांशी या उपक्रमामध्ये आपण पुणे शहरामधील नामांकित आणि दिग्गज क्रिकेटपटूंशी चर्चा करतोय. आपल्या समवेत आज एक असा खेळाडू आहे की ज्यांची वन स्टेप बॅट्समन किलर, एक स्टेपमध्ये गोलंदाजी करत फलंदाजांची दांडी उद्ध्वस्त करण्याची प्रचंड क्षमता असणारा गोलंदाज म्हणून ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण केली, अशा उमेश वाडेकर सर यांच्याशी आपण चर्चा करतोय. तर नमस्कार उमेश सर. नमस्कार. उमेश सर, साधारण तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात कधीपासून केली? लहानपणापासूनच चालू केली, पण प्रोफेशनल क्रिकेट मी एक 14-15 वर्षापासून चालू केलं, म्हणजे दापोडीत आणि दापोडीच्या बाहेर. उमेश सर, तुम्ही पहिली टुर्नामेंट जी व्यावसायिक टुर्नामेंट खेळलात तर ती टुर्नामेंट तुम्ही कुठल्या संघामधून खेळलात? ब्राईट स्पोर्ट्स क्लब कडून, दापोडीचा स्पोर्ट्स क्लब आहे तो, त्याच्याकडून मी खेळलो. उमेश वाडेकर यांना वन स्टेप किलर असं म्हणतात, परंतु ती गोलंदाजी डेव्हलप करताना उमेश वाडेकर यांनी काय मेहनत घेतली होती? काय, माझंही एक 8-10 पावलाचा स्टार्ट होता आणि तशी मी बॉलिंग करत होतो. एकदा सांगवीलाच एक टुर्नामेंट होतं, त्या टुर्नामेंटच्या फायनलला माझ्या पायाला काच लागली. त्यावेळेस मी पायात शूज घालत नव्हतो, तर मला तिकडं मग आम्ही दवाखान्यात गेलो. 4 टाके पडले. मग आता बॉलिंग तर करायची, फायनल मॅच आहे, माझे 4 बॉल शिल्लक होते. आता मी पळतून बॉलिंग टाकू शकत नाही, मला 1 महिन्याची रेस्ट सांगितली होती. मग मी एक पाय पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि एक पाय आत ठेवला आणि तसे मी 4 बॉल टाकले आणि तो 4 बॉल खेळणारा विजय सगम होता आणि त्याला 4 बॉल मी ते डॉट काढले आणि तिथून मी मग ओव्हर एका स्टेपनीच बॉलिंग चालू केली. नंतर मी स्टार्ट घेतलाच नाही कधी. म्हणजे उमेश वाडेकर वन स्टेप किलर गोलंदाज सुरू झाला त्यामागे दुखापतीचं कारण होतं. म्हणजे दुखापती ह्या क्रिकेटपटूच्या नेहमी आयुष्यात येणारा एक अविभाज्य भाग असतो, त्यामुळे त्यांना आपल्या बऱ्याचशा शैलीमध्ये बदल करायला लागतो. उमेश सर, तुम्ही एवढं क्रिकेट आतापर्यंत खेळलात, तर या क्रिकेटमध्ये असे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील, परंतु असा काय अनुभव आहे का की जो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या क्रिकेटच्या प्रवासामध्ये कधीच विसरू शकत नाही? अनुभव तसे खूप आहेत, परंतु तरी एक अनुभव असा आहे की पिरंगुटला एक सेमी फायनल चालू होती आमची. पुण्यावरील क्लब होता, पुण्यातला खूप नावाजलेला क्लब. त्याच्यामध्ये म्हणजे 11 बॅट्समन होते आणि माझी लास्ट ओव्हर होती आणि त्यांना फक्त 1 का 2 रन काहीतरी करायचे होते आणि 5 विकेट हातात होते त्यांच्या. तर माझे पहिले 2 बॉल डॉट करून मी 4 बॉलला 4 आऊट घेतले आणि ती मॅच आम्ही विन झालो. म्हणजे एक जबरदस्त परफॉर्मन्स त्यावेळेस तुम्ही दिलात, तो तुमच्या कायम आयुष्यामध्ये लक्षात राहिला. हे क्रिकेट खेळत असताना तुमच्या वेळेत जे क्रिकेट खेळणारे लोक होती, तर त्यामध्ये प्रामुख्याने असे कुठले खेळ होते का ज्यांचा प्रभाव किंवा ज्यांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर नेहमी राहायचा? म्हणजे माझे कॅप्टन होते, त्यावेळेस मी खूप लहान होतो. ते आता आमच्या दापोडी कॉलेजला प्रिन्सिपल आहेत, किशोर निवृत्ती जगताप म्हणून. हे त्यांचीच कृपा, म्हणजे त्यांनी आम्हाला बॉल हातात धरणं, बॅटिंग आणि फिल्डिंग प्रॅक्टिस किती महत्त्वाची असते, फिटनेस किती महत्त्वाचं असतं ते त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि त्याच्याच जोरावर म्हणजे ते आमचे पहिले आदर्श म्हणजे तेच आमचे गुरु, त्यांनी सगळं केलं. आणि क्रिकेटमध्ये जर म्हणाल तर आता त्यावेळेचे बॅट्समन होते राजू सगम, संदेश महाडिक, म्हणजे मी त्यांच्याबरोबर खेळलो. ते खूप जुना काळ आहे, अगदी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या. आणि आता नवीनमध्ये मी उजव्या हाताचा जर राईट हँडेड बॅट्समन पाहिलं तर मारुती वैराट म्हणून आहे, की मी त्याला भरपूर बॉलिंग टाकली. त्याच्या एवढा चांगला बॅट्समन मी पाहिलेला नाहीये. म्हणजे मलाही त्याने खूप त्रास दिला, मी त्याला आउट पण बऱ्याचदा घेतला, पण त्याने त्रास पण तेवढाच दिला. आणि लेफ्टी बॅट्समन जर म्हणाल तर माझ्या वेळेस सुरेश सोनवणे म्हणून होता. तो खूप चांगली बॅटिंग करतो, म्हणजे आता जसा संदीप जगताप आहे इथं, तसं तो त्यावेळी चांगला खेळायचा. म्हणजे लेफ्टी म्हणजे ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, कट करणारे फार कमी बॅट्समन असायचे त्यावेळी, सगळे लेग शॉट मारणारे जास्त. तो बॅट्समन एकदम स्ट्रेट खेळायचा, सरळ खेळायचा. ते माझे म्हणजे आवडते बॅट्समन सुरेश सोनवणे आणि मारुती वैराट. बरं, हे क्रिकेट खेळत असताना अनेक अशा प्रकारचे सामने झाले असतील की जे सामने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाहीत? नाही, तेच आता मगाशी ते पिरंगुटचं एक उदाहरण दिलं. दुसरं एक आहे, संदीपच्या टीम बरोबरच मॅच होती, डर्टी डझन बरोबर सांगवीला. माझी लास्ट ओव्हर होती आणि त्या ओव्हरला त्यांना फक्त 1च रन करायचा होता, 1 रन इक्वलला आणि 1 जिंकायला. आणि त्यांचे मला वाटतं 5 का 4 विकेट शिल्लक होत्या हातात. आणि पहिलाच बॉल माझा वाईट दिला, जास्त कट झाला म्हणून. तर चिडचिड झाली की वाईडना 1 रन द्याच म्हणून. तर त्यांनी वाईटचा रन घेतला आणि इक्वल झाली मॅच. तर आमची मुलं म्हटली की नाही आता मॅच नाही खेळायची, अंपायरने पार्सलिटी केली. म्हटलं नको, माझे अजून बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलला मी काहीतरी करू शकतो. म्हटलं 1च रन राहिला, काय करणार आहे करून 1 रन तर कुठेही काढणार. 22 पण होते, लेग बाईज येते सगळं. त्यानंतर मी 6च्या 6 बॉल डॉट काढले. ती संदीपची टीम होती डर्टी डझन, आणि ती पण मॅच आम्ही अशी म्हणजे इक्वल झाली. टायवर नंतर ती मॅच पुढे झाली. उमेश वाडेकर यांच्याकडे पुणे टेनिस क्रिकेटमधले सर्व खेळाडू
एक आदर्श खेळाडू म्हणून पाहतात, एक आदर्श गोलंदाज म्हणून पाहतात, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहतात. परंतु ज्या खेळाडूंना क्रिकेटमध्ये, विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करिअर बनवायचंय, अशा खेळाडूंना तुम्ही काय सल्ला द्याल? काय सगळं आता नवीन जे आहेत प्लेअर सगळे कोणी असतील म्हणजे जे आता चालू करतात किंवा आता खेळतात, सगळ्यात प्रथम म्हणजे व्यसनापासून लांब पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही फिटनेसवर जास्त महत्त्व द्या. म्हणजे आम्ही आत्ता, माझं वय 49 आहे, मी अजूनही प्रॅक्टिसला जातो, खेळतो, मला काही असं थकवा वाटत नाही किंवा काय. त्याला कारण फक्त एक, त्यावेळी आमच्या कॅप्टनने, आमचे जे गुरु होते, जे कोच होते किशोर जगताप, त्यांनी आमची फिल्डिंग प्रॅक्टिस एवढी घेतली ना, ते म्हटलं फिल्डिंग जर तुमची प्रॅक्टिस एवढी असेल तर तुम्हाला तो बॉल दिसणार, तरच तुम्ही बॉलिंग करू शकता, तरच तुम्ही बॅटिंग करू शकता. महत्त्वाचं ते आहे, तुमचा तो फिटनेस पाहिजे, तो फिटनेस महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठीच म्हणजे आता नवीन पिढीने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की तुमच्याकडे स्टॅमिना पाहिजे. आता 4 वर्ष क्रिकेट आहे, 8 वर्ष आहे, 6 वर्ष आहे, तुम्ही ते लक्षात न घेता तुमच्याकडे स्टॅमिना खूप महत्त्वाचा आहे. स्टॅमिना असेल तर तुमची नजर आहे, स्टॅमिना असेल तर तुम्ही बॉलिंग करू शकता, बॅटिंग करू शकता. आणि तुमच्याकडे ते कॅपॅसिटी स्टॅमिनावरच आहे. आणि तुमच्याकडे ही पाहिजे ताकद की तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडवर उतरताना समोर कोण आहे ते लक्षात न घेता, माझ्याकडे आता बॉल आहे, अंपायरला आमच्या कॅप्टनने शिकवलं की बॉल किती शिल्लक आहेत, मला 3 तरी आउट घ्यायचे. माझ्याकडे 5च बॉल शिल्लक आहेत, मला 3 आउट घ्यायचे. आमचा कॅप्टन आम्हाला शिकवायचा. लेग साईडला कधीच फिल्डिंग लावून देत नव्हता. लेग साईडला फिल्डिंग लावत असेल तर तू बॉलर कसला, तर किपरला बॉलिंग दे, नाही तर कोण फाईन लेगला थांबला त्याला बॉलिंग दे, तू कशाला बॉलिंग टाकतो. आणि संदीपने पण पाहिले, मारायचे मला, मी काय मार खाल्ला नाही अशातला भाग नाही, पण मी माझी ती स्ट्रॅटेजी कधी सोडली नाही. मी शेवटपर्यंत 2 स्लिप लावूनच बॉलिंग करायचं आणि त्याचं मी बेनिफिट पण दाखवलं आहे. तेव्हा त्याच्यातही मी काहीतरी करू शकतो. असं काय नाही 4 वर्ष क्रिकेट आहे, 8 वर्ष, चांगला बॉल हा चांगलाच बॉल असतो. जे काही क्रिकेट खेळायचं ते तुम्ही जिद्दीने खेळलं तर तुम्ही काही यशस्वी होऊ शकतात. बाकी काहीच नाही. कुणी समोर असू दे, किती महान प्लेअर असू दे, तुम्ही ते सोडायचे नाही की माझ्यात गट्स आहे, मी याला आउट घेऊ शकतो, बॅट हातात आली ना, कुणी बॉलर असू दे, मी याला रन करणार. ते घेऊन तुम्ही गेले तरच तुमच्याकडे आहे. तुम्हाला कोणतरी सांगणार वा 1 रन काढून दे, तो असं कर, तर क्रिकेट सोडून द्यावं, मग त्याच्यात काय मजा नाही. अगदी तशा प्रकारचं क्रिकेट खेळूच नाही किंवा तशा लोकांनी मैदानावर येऊच नाही असं तुमचं म्हणणं आहे. cricket.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज तर्फे जुन्या खेळाडूंना, जुने खेळाडू असतील, नवीन खेळाडू असतील, सर्वांना एक वेगळं व्यासपीठ आणि प्रसिद्धीचं वेगळं माध्यम देण्याचा प्रयत्न केला जातोय. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजय माझे मित्रच आहेत. आता मला त्यांनी ज्यावेळेस सांगितलं तर त्या गोष्टीला 1-2 वर्ष झाली असेल, तर त्यांनी चालू केलं खूप चांगलं. आता माझा नितीन पळसकर माझे मित्र आहेत, त्यांच्यावर तोच विषय झाला की हे जे करतो खूप चांगले. आज सगळ्यांना कळतंय की कोण मुलगा कुठे काय खेळतोय, आता परफॉर्मन्स कुणाचं काय चालू आहे आणि क्रिकेट आता पुण्यात कुठे कुठे चालू आहे, त्याचे सगळे अपडेट्स त्यांना लाईव्ह मिळतात. ते व्यवस्थित खूप छान आहे मुलांच्या भल्यासाठी. म्हणजे पुढे करिअरचं चांगलं होईल मुलांच्या. सगळ्यांना कळतात मुलं कोण कुठे खेळतं. मुंबईचा मुलगा आज काय परफॉर्मन्स देतो तो पुण्यात कळतोय, पूर्वी काय कळण्याचा मार्गच नव्हता. त्याच्यामुळे अजयला थँक्स. धन्यवाद उमेश सर. आपल्याबरोबर आज उमेश वाडेकर या ठिकाणी उपस्थित झाले. वेळात वेळ काढून अतिशय मोलाची माहिती त्यांनी आपल्याला दिली. cricket.in वेबसाईट, पुणे टेनिस क्रिकेट पेज तर्फे उमेश वाडेकर सरांना त्यांच्या भावी क्रिकेट कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांची क्रिकेट कारकीर्द 25 वर्षाची न आता ती 50 वर्षाची व्हावी या शुभेच्छा देतोय. धन्यवाद.